बोंदुगिरी करून समस्या संपत नाही तर लिंबू टाचण्या लावून युद्ध जिंकले असते. खरात प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं निवेदन. पीडित महिलांना पुढे येऊन खरात विरोधात तक्रार देण्याचंही मुख्यमंत्र्यांचं आवाहन. खरातच्या एन्काउंटरची विरोधकांना भीती. पेनड्राईव्हमुळे अनेक चेहरे उघड होतील, त्यामुळेच एन्काउंटर होण्याची शक्यता. विजय वडेट्टीवारांचा गंभीर आरोप. अंकशास्त्रज्ञ म्हणवणारा कॅप्टन खरात 10वीला गणितात नापास. शाळेतील मूळ नाव बदलून नंतर कॅप्टन उपाधी लावल्याचंही समोर. महाराष्ट्राला बदनाम करण्यासाठी एफआयआर दाखल. कर्नाटक पोलिसांना एफआयआर दाखल करण्याचा अधिकारच नाही. रोहित पवारांनी दाखल केलेल्या एफआयआरवरून मुख्यमंत्र्यांचा पलटवार. शिर्डीत भोंदू अशोक खरातचा आणखी एक मोठा जमीन व्यवहार उघड. विमानतळापासून काही अंतरावर 5 एकर जमीन. खरातची मालमत्ता चौकशीच्या फेऱ्यात. खरात विरोधातील सर्व गुन्हे एसआयटीकडे वर्ग. सरकारवाडा पोलीस ठाण्यात 7 महिलांनी लैंगिक अत्याचाराचा दाखल केलेला गुन्हाही एसआयटीकडे वर्ग. पुढील सर्व तपास एसआयटी करणार. अजित पवारांचा अपघात हा घातपात असेल तर त्याला खोदून काढू. कोणाचा बाप असेल तरी त्याला सोडणार नाही. अजित पवारांच्या अपघात प्रकरणी मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत निवेदन. व्हीएसआर कंपनीवर मेहरबानीचा सरकारवर आरोप. अजित पवारांच्या अपघातानंतर व्हीएसआर कंपनीला 83 कोटी दिले. व्हीएसआरच्या विमानातून सुनेत्रा पवारांचा प्रवास. रोहित पवार यांचा सरकारवर गंभीर आरोप. राष्ट्रवादी ताब्यात घेण्याचा पटेल तटकरेंचा डाव. सुनेत्रा पवारांना नामधारी बनवण्याचा प्रयत्न. रोहित पवारांचा सनसनाटी आरोप. डोम कावळ्यांनी आमच्या पक्षात लक्ष घालू नये. सुनील तटकरेंचा पलटवार. महिलांच्या सुरक्षेसाठी सरकारचं पाऊल. शक्ती कायदा विधेयक विधान परिषदेत मंजूर. अंतिम मंजुरीसाठी केंद्र सरकारकडे पाठवलं जाणार.